अध्यक्ष महोदय, मोफत विजेची घोषणा झाली, 7.5 HP पर्यंतच्या मोफत वीज मिळणार असं सांगितलं. परंतु अध्यक्ष महोदय, आज जर परिस्थिती आपण जाऊन बघितली तर 2-2, 3-3 दिवस, 5-5 दिवस शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही. कमीत कमी रोज 8 तास तरी लाईट मिळाली पाहिजे. आज माझ्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, ओव्हरलोडमुळे शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही. आपल्याही मतदारसंघात तोच प्रश्न असेल. अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचंय की कमीत कमी रोज 8 तास तरी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळावी यासाठी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे, त्या पद्धतीने काम झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे. यातून ऑक्टोबर मध्येच, मागच्या 2000 ऑक्टोबरच्या 23 मध्ये त्याचा DPR मंजूर झाला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेतून नवीन 19 सबस्टेशन, 34 नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि 9 ॲग्युमेंटेशनचे ट्रान्सफॉर्मरची कामं मंजूर आहेत. अध्यक्ष महोदय, ह्या योजनेची जर कामं झाली असती, टेंडर झाले असते, तर ही कामं पूर्ण झाली असतं, तर आज ह्या लाईटचा तुटवडा पडला नसता. अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, मी या सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय की महाराष्ट्र आता थांबणार नाही. ह्या योजनेचे टेंडर का थांबले, त्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं.